पंढरपुरात आता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागणार नाहीये, कारण आजपासून टोकन पद्धतीने देवाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून भाविकांना टोकन दर्शन प्रायोगिक तत्वावर सुरू केलं जाणार आहे। आज पहिल्याच दिवशी 1200 टोकन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचं आरक्षण भाविकांनी कालच मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून केलंय। या भाविकांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपामध्ये भाविकांना बसण्याची सोय केलेली आहे। त्या ठिकाणी प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याचं पाणी, सुमधुर भजन तसंच विठ्ठल रुक्मिणीचं थेट दर्शन हे स्क्रीन लावण्यात आलेले आहे।